कर्क राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाही, प्रश्न अनेक पडलेत, उत्तरं मिळणार कुठे, संकट थांबणार कधी, जीवनात प्रगती होणार कधी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. या एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, ज्या स्थानाला आपण लग्न भाव म्हणतो, तणुभाव म्हणतो, कर्क रास या स्थानाचा स्वामी चंद्रदेव हा दर 2.25 दिवसाला राशी परिवर्तन करतो. थोडं राशिक मासिक भविष्यामध्ये याचा विशेष विचार होत नाही, परंतु लग्नस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यातल्या विचारांची भूमिका ही व्यापक असणार आहे. म्हणजे की एकदा निर्णय घेतला ना, मागे वळून पाहण्याची गरज शक्यतो तुम्हाला पडणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहा, हे ज्योतिषशास्त्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला सूचित करत आहे. थोडक्यात काय तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. द्वितीय स्थान, या स्थानाला धनस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 14 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय आणि तो मीन राशीतनं मेष राशीमध्ये येतोय. मग धनेश पहिले 14 दिवस भाग्यात आहे. आता धनेशाला भाग्येशाची साथ मिळाली ना, आपलं आचरण चांगलं असलं, दैवी कृपा असली, साधू संतांची सेवा असली तर काही कमी पडतच नाही. असं म्हणतात की एखादं पारिजातक वृक्ष किंवा आपण स्वर्गात बसलोय, एखादा परीस आपल्या हातात लागावा, जे विचार मनात येत आहे ते सत्यात उतरावे, असे तुम्हाला पहिले 19 दिवस ते साधारणतः 14-15 दिवस हे खूप छान अनुभवायला मिळणार आहे. कारण की सूर्य महाराज हे भाग्यात येणं म्हणजे तुमच्या आयुष्याचं भाग्य खरोखर ओपन होणं, सुरुवात होणं. त्यानंतर ज्या वेळेला ते दशमात विराजमान होतील तर मेष रास सुद्धा त्यांना अगदी शक्तिशाली बनवते. सूर्यग्रहाची ताकद वाढते इथे जाऊन. आणि मग दशमामध्ये ज्या वेळेला ते जातील 14 तारखेनंतर वडिलोपार्जित व्यवसायामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे, मोठं पद तुम्हाला मिळणार आहे. राजकारणामध्ये बरेच लोक मेष राशीचा दशमात जर रवी असेल तर ते मंत्रिपदापर्यंत जातात, मोठ्या एखाद्या शासकीय पदावरती विराजमान होतात, कंपनीमध्ये मोठं पद त्यांना प्राप्त होतं, असा अनुभव तुम्हाला येईल. तृतीय स्थानामध्ये कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह 10 एप्रिलला राशी परिवर्तन करून कुंभेतनं मीनेत आलेला आहे. मग पराक्रम स्थानाचा उपजयाचा मालक अष्टमामध्ये पहिले 10 दिवस. त्यामुळे कुठलीही नवीन आर्थिक गुंतवणूक करायची तर थोडंसं विचारपूर्वक करा, एवढंच फक्त महत्वाचं आहे. 10 तारखेच्या नंतर मीन राशीत म्हणजे तो भाग्यात ज्या वेळेला येईल पूर्ण महिनाभर मग तिथेच आहे. धनस्थानाचा मालक सूर्यदेव सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्या 14 दिवसांपर्यंत तिथे वास्तव्य तो
या सगळ्या गोष्टींना होत असताना ज्या वेळेला तो दशमाकडे जाईल तर एक प्रकारचा आर्थिक मोठा लाभ ही ग्रहांची स्थिती निर्माण करून जाईल. चतुर्थ स्थानामध्ये तुळा राशी आहे, स्वामी शुक्र ग्रह आहे. 19 फेब्रुवारीला राशी परिवर्तन होत आहे. मेषेतनं ते वृषभेत जात आहे. मग चतुर्थेशाची चतुर्थावर्ती दशमातनं सप्तम दृष्टी ज्या वेळेला होते, वास्तुयोग येतो, वाहन योग येतो, शेतीवाडी येते, पशुपालन येतं, आर्थिकतेचे मार्ग निर्माण होतात आणि शुक्रदेव ज्या वेळेला लाभात जातील. चतुर्थ लाभात म्हणजे घेतलेल्या प्रॉपर्टीतनं लाभ आहे मोठा. आईची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. उत्कर्षाची मोठी योगांची मांदियाळी या निमित्तानं पाहायला मिळते. पंचमामध्ये वृश्चिक राशी आहे, स्वामी मंगळ ग्रह आहे. 2 एप्रिलला राशी परिवर्तन करून अष्टमातनं ते भाग्यात आलेले आहे. कोणाचा स्वामी कोणामध्ये येणं काही साधारण गोष्ट आहे? आध्यात्मिक इष्टदेवतेची कृपा, इष्टदेवतेचं दर्शन, गुरुची कृपा, शिक्षणामध्ये परदेशात जाण्याची संधी, शिक्षण परिपूर्णत्व होण्याचा योग, संतान प्राप्तीचे योग, हे सगळं या ग्रहांच्या स्थितीनं तुमच्यासाठी आणलं आहे. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी गुरुग्रह व्ययात आहे, विपरीत राजयोगात आहे. तब्येत जरी साधी असली तुम्ही काटक आहे, रोग प्रतिकारक क्षमता चांगली झालेली आहे. या योगामध्ये हाताखाली काम करणारी लोक अगदी झोकून देऊन काम करत आहे. मातुल घराण्याचं वात्सल्य प्रेम तुमच्यासाठी आहे. नोकरी परदेशात लागण्याचा योग आहे. अत्यंत योगांची सुंदर अशी योग पाहायला मिळणार आहे. सप्तमामध्ये मकर रास आहे, स्वामी शनी ग्रह भाग्यात आहे. पत्नी भाग्याने मिळते, पती भाग्याने मिळतोय, स्वतःच्या पायावरती उभा असलेला आहे, नोकरीला आहे, व्यवसाय आहे स्वतःचा, भागीदारीतल्या बिझनेसमध्ये वाढ दाखवते. उत्तम कालखंड आहे. अष्टमामध्ये कुंभ राशी आहे, स्वामी शनी ग्रह हाही भाग्यात. अचानक धनप्राप्तीचे योग आहे जमीन खरेदी विक्रीतून. अचानक धनप्राप्तीचे योग आहे शेती व्यवसायातून. अचानक तुमच्या प्रगतीचे योग आहेत शेअर मार्केटमधून, लॉटरीच्या तिकिटातून, सगळीकडे आहे. तर सगळे 100% पण निदान 99% तरी आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या ग्रहांनुसार, भृगु महर्षींच्या ग्रंथांनुसार हे भविष्य लागू पडतो बऱ्याच वेळेला. भाग्यामध्ये मीन राशी आहे, स्वामी गुरुग्रह विपरीत राजयोगात आहे, व्ययात आहे, भाग्येश व्ययात. केलेली साधना, गुरुची निंदा या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कोणाला सांगणं, पतन होतं. दशमामध्ये मेष रास आहे, सूर्यदेव येत आहे त्या राशीमध्ये 14 तारखेनंतर. त्यामुळे मोठा असा राजकीय दृष्टीनं आयुष्याची जीवन घडवणारा, जीवनाला नवी वाटचाल देणारा असा योग कर्क राशीच्या जातकांना आलेला आहे. एकादशामध्ये लाभस्थानामध्ये शुक्र ग्रह स्वराशीचा लाभेश लाभात आहे. अनेकांकडनं लाभ आहे. जवळच्या सगळ्या लोकांना असं वाटतं तुम्हाला मदत करावी, परंतु लाभ घेत असताना खरंच त्याची गरज आहे का, खरंच त्याची आवश्यकता आहे का, या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. कर्जोगी डोक्यावर करायचं नाही आणि मिळालेल्या लाभाचं आर्थिकतेत रूपांतर करता आलं पाहिजे. व्ययामध्ये मिथुन राशी आहे, स्वामी बुध ग्रह हे भाग्यामध्ये असणार आहे आणि भाग्यामध्ये त्यांचे जे पहिले 10 दिवस ते अष्टमात आहे, नंतर भाग्यात आहे 20 दिवस आणि शेवटचा दिवस ते दशमात आहे. अष्टमीकडनं भाग्यात, भाग्याकडनं कर्माकडे. म्हणजेच काय तर हळूहळू आपण ज्यावेळेला एखादा पर्वत चढतो आणि यश मिळाल्याचे आपल्याला आनंद होतो, तसा अनुभव या महिन्यामध्ये बुध ग्रहांकडनं प्राप्त. पहिले 10 दिवस खर्चाचा अतिरेक असेल, खर्चाचं प्रमाण जास्त असेल, परंतु विपरीत राजयोगातला बुध असल्यामुळे तो अति जरी खर्च झाला व्यर्थ जाऊ देत नाही. व्यापाराची उद्यमता, व्यापार वाढवण्याच्या दृष्टीनं, कर्मगतीला चालना देण्याच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं उचललेले ते पाऊल प्रगतीचे असतात. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 3 आहे, शुभ रंग पोपटी आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख. आपल्यासाठी अशुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 28 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा. ओम लक्ष्मी यै नमः.
लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.